भारताच्या आरोग्य क्षेत्रातील एक ऐतिहासिक सुवर्णक्षण नाशिकमध्ये अनुभवण्यास मिळाला. येथील HCG मानवता कॅन्सर सेंटरच्या वतीने आयोजित ॲस्को डायरेक्ट GI कॅन्सर सिम्पोजियम या जागतिक दर्जाच्या परिषदेचा रविवारी 15 मार्च समारोप झाला. या प्रतिष्ठेच्या शैक्षणिक कार्यक्रमाचं यजमानपद भूषवणारा भारत हा जगातील केवळ 6वा देश ठरला असून नाशिकच्या वैद्यकीय प्रगतीवर या निमित्तानं जागतिक मोहोर उमटली आहे. या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे HCG हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या 3 प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया. इंट्युटिव्ह, CMR सर्जिकल आणि एज रोबोटिक सिस्टम्स या कंपन्यांच्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तज्ज्ञांसमोर या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सुमारे 50 निवडक सर्जन्सनी या सिम्युलेशन आधारित प्रशिक्षणात सहभाग नोंदवून प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले. कर्करोग उपचारांच्या भविष्यातील दिशा ठरवणारे जागतिक स्तरावरील 35 शोधनिबंध या परिषदेत सादर करण्यात आले. ग्लोबल हेल्थकेअर अकॅडमीच्या सहकार्यानं आयोजित या परिषदेत 150 ते 200 प्रतिनिधी आणि 40हून अधिक ख्यातनाम वक्ते सहभागी झाले होते. यामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन तज्ज्ञांचा समावेश होता. या परिषदेचे नेतृत्व डॉक्टर राज नगरकर यांनी केले. त्यांच्यासोबत डॉक्टर विजय कुमार, डॉक्टर श्याम मोहन, डॉक्टर गोपीनाथ KS, डॉक्टर शिशिर शेट्टी, डॉक्टर गोविंद बाबू, डॉक्टर सचिन त्रिवेदी, डॉक्टर शैलेश श्रीखंडे, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि डॉक्टर जगदीश कोठारी यांसारख्या नामवंत तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असून नाशिकमधील या उपक्रमामुळे भारताच्या ऑन्कोलॉजी कर्करोगशास्त्र क्षेत्रात मोठी क्रांती घडणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान HCG मानवता कॅन्सर सेंटरचे MD आणि प्रख्यात रोबोटिक सर्जन प्राध्यापक डॉक्टर राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक उपक्रमाची माहिती दिली. काल आणि आज HCG मानवता कॅन्सर सेंटर इथे ग्लोबल हेल्थ अकॅडमीच्या सहयोगाने आम्ही अमेरिकेतली बेस्ट ऑफ ॲस्को जी अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीची कॉन्फरन्स असते, ज्याच्यामध्ये पोटाच्या कॅन्सरशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे उपचार पद्धती, त्यात शस्त्रक्रिया आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन उपचार पद्धती आहे, नवीन टेस्ट्स आहेत, नवीन जिनोमिक मार्कर्स किंवा इम्युनोथेरपीचे औषधं आहे, यांच्याबद्दल 2 दिवस सगळे विचारविनिमय, डिस्कशन्स, पॅनल डिस्कशन्स, लेक्चर्स हे आयोजित करण्यात आले होते. पूर्ण भारतातनं 190 कॅन्सर तज्ज्ञांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. पहिल्या दिवशी काल शनिवारी कॅन्सर सर्जन्सशी रिलेटेड एक पूर्ण चर्चासत्र होतं आणि आज रविवारी सकाळी 3 रोबोटिक कॅन्सर सर्जरीज डेमॉन्स्ट्रेट लाईव्ह करून पेशंट्सवरती शस्त्रक्रिया करून जे तज्ज्ञ उपस्थित होते त्यांना दाखवण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा असं झालं आहे की नाशिकमध्ये एकाच वेळेस 3 वेगवेगळे रोबोट्स, जे सर्जिकल रोबोट्स आहे, एका हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते आणि सर्व सर्जन्सनी त्याचा अनुभव पण घेतला आणि ह्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती पण करून घेतली. हेतू असाच होता की आज जगभरामध्ये सर्वात अत्याधुनिक जी काही उपचार पद्धती आहे ते आपल्या लोकांना, आपल्या डॉक्टरांना माहिती झाली तर स्वाभाविक आहे आपल्या जनतेला त्याचा मॅक्झिमम फायदा घेता येऊ शकतो. ह्या 2 दिवसाच्या कॅन्सर कॉन्फरन्ससाठी वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स जे आले होते, डॉक्टर गोपीनाथ, डॉक्टर गोविंद बाबू, डॉक्टर वाजपेयी, डॉक्टर शिशिर शेट्टी, डॉक्टर निनाद कंडरे हे मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, दिल्ली शिवाय कलकत्त्याहून सुद्धा अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी याचा सहभाग नोंदवलेला आहे.